हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PIT सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो, आपली 2014, 2015, 2016 आणि 2017ची क्वेश्चन पेपर लेक्चर झालेले आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही जर बघितलेली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे मित्रांनो. या PIQ सिरीजमधून आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे हे पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तसेच मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, त्या PIQ सिरीजमध्ये आपली PSI, ASO आणि STI ची क्वेश्चन पेपर झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर तयारी करत असाल कंबाईनची तर ती PIQ सिरीज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे खूप पॉईंट त्या PIQ सिरीजमधून कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSCच्या नोट्स काही महत्त्वाची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपला टेलिग्राम चॅनल आहे MPSC ॲस्पिरंट. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018च्या क्वेश्चन पेपरला सुरुवात केलेली आहे. तर त्यामध्ये आपण जिओग्राफीचे क्वेश्चन आधी काही बघितलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न, UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा. तर आपल्याला इकडे प्रदूषक दिले आहे आणि इकडं माध्यम दिले आहे. तर काय आहे? नायट्रोजन ऑक्साईड, ब पेट्रोलियम हायड्रोकार्बन, क फ्लोराईड, ड मायकोटॉक्सिन्स. तर मित्रांनो, पर्याय उत्तर दिले आहे आपल्याला. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण म्हणजे जोड्याजुळांचा प्रश्न आपण एलिमिनेशन पद्धतीने पण सॉल्व करू शकतो. तर काय आहे? नायट्रोजन ऑक्साईड. तर नायट्रोजन ऑक्साईड त्याचं माध्यम काय आहे? तर हवा. तर ची जोडी लागेल थर्डला. तर यामध्ये ऑप्शनमध्ये आपलं पहिलं, दुसरं आणि 2 ऑप्शन निग्लेक्ट होतील. ऑप्शन तिसरा आणि चौथाच राहील आपल्याकडं. त्यानंतर ब काय आहे? पेट्रोलियम हायड्रोकार्बन. तर पेट्रोलियम हायड्रोकार्बनचं जोडी कशाला लागेल? तर ती समुद्र. तर बचं काय फर्स्ट. तर आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही ऑप्शनमध्ये बचं फर्स्टच दिलेलं आहे त्यांनी. तर त्यासाठी आपल्याला क पण बघावं लागेल. तर क काय आहे? फ्लोराईड. तर फ्लोराईडचं माध्यम काय आहे? तर स्वच्छ पाणी. तर कचं फोर्थला जोडी लागेल. आणि ड काय आहे? मायकोटॉक्सिन्स. तर याचं कशाला लागेल? तर अन्न. तर मग आपल्या याच्यापैकी योग्य उत्तर काय राहील? मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे? तर ऑप्शन काय दिले? 1 जून, 5 जून, तिसरं 1 सप्टेंबर आणि चौथं 16 सप्टेंबर. तर मित्रांनो, जागतिक ओझोन दिवस म्हणून कोणत्या दिवसाची निवड केली आहे? तर ती 16 सप्टेंबरची निवड केली आहे. ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, हे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहे. तर राज्यसेवेला एन्व्हायरमेंटचे 5 क्वेश्चन तरी विचारले जातात. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? तर ऑप्शन आहे मिथेन, कार्बन डायऑक्साईड, तिसरं नायट्रस ऑक्साईड आणि चौथं क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर कोणता हरितगृह वायू हा संपूर्ण मानव निर्मित आहे? तर तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि मित्रांनो, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड हे निसर्गनिर्मित आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2 लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन काय दिले? इकोझोन, इकोपॉज, इकोटोन आणि इकोटाईप. तर मित्रांनो, 2 लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? काय म्हणून ओळखला जातो? तर तो इकोटोन म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? तर काय दिले? 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड, ब आग आणि अतिचरिण्यांचा वापर, क 5,000 वर्षापासून होणारी खाचरातील भातशेती आणि ड औद्योगिक क्रांती. तर मित्रांनो, आपल्याला जागतिक हवामानाबद्दल काय बदल झाला ते ओळखायचं आहे मानवी परिणामामुळे. तर याचं योग्य उत्तर काय राहील मग? तर अभिधान. तर हे बरोबर आहे. 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड, त्यामुळे हे मानवनिर्मित आहे, त्यामुळे
जागतिक हवामानात बदल होत आहे. तर अ बरोबर आहे. ब काय आहे, आग आणि अतिचारण्यांचा वापर. हे पण विधान बरोबर आहे, कारण आगमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होतं, तर यामुळे पण हवामानात बदल होत आहे. तर ब विधान पण बरोबर आहे. अंक 5,000 वर्षापासून होणारी खाचरातील भातशेती. तर यामुळे पण जागतिक हवामानात बदल होत आहे. आणि ड औद्योगिक क्रांती. तर औद्योगिक क्रांतीमुळे जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे. तर हे चारही विधान बरोबर आहे. तर मग आपल्याला उत्तर काय येईल? तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन. तर मित्रांनो, आता आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन बघूया. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही असं विचारले. तर अ काय दिले? राऊरकेला ओरिसा, ब भिलाई छत्तीसगड, क दुर्गापूर पश्चिम बंगालमधील आणि ड बोकारो झारखंडमधील. तर मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला नव्हता? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेकाळामध्ये कोणते कारखाने सुरू करण्यात आलेले होते? तर राऊरकेला ओरिसा हे करण्यात आलेलं होतं, भिलाई छत्तीसगडमध्ये करण्यात आलेलं होतं आणि दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेलं होतं. तर अ ब क हे तिन्ही पण बरोबर आहे. फक्त ड बोकारो झारखंड हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेलं नव्हतं. तर आपले पर्याय उत्तरांपैकी कोणचं योग्य आहे? तर ऑप्शन 3 फक्त ड हे बरोबर आहे. तर बोकारो झारखंड येथे लोह पोलाद उद्योग करण्यात आलेला नव्हता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पंचवार्षिक योजनेवर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि शेवटी 8व्या, 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या या पंचवार्षिक योजना करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? तर अ काय आहे? निर्यात वाढ, ब साठा, क पतनिर्मितीत वाढ आणि ड दुष्काळ. तर पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ आणि ब. सेकंड फक्त क आणि ड. तिसरं फक्त ड आणि चौथं फक्त क. तर मित्रांनो, यापैकी कोणता घटक हा किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुरवठाजन्य नाही आहे? तर तो आहे पतनिर्मितीत वाढ. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे, फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही असं विचारलं आहे? तर अ काय आहे? भाववाढ, ब शासकीय खर्चात वाढ, क तुटीचा अर्थ भरणा आणि ड अल्पबचती व भांडवल निर्मिती. आणि पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ आणि क. सेकंड फक्त अ, क आणि ड. तिसरं फक्त ब आणि ड. चौथं फक्त ब आणि क. तर मित्रांनो, यापैकी कोणता घटक हा दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही आहे? तर तो आहे शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थ भरणा. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे, फक्त ब आणि क. तर मित्रांनो, शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थ भरणा हे घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत ठरत नाही, तर हे सामाजिक सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरतात. नेक्स्ट क्वेश्चन. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? तर ऑप्शन आहे निरपेक्ष दारिद्र्य, सेकंड सापेक्ष दारिद्र्य, तिसरं वरील दोन्ही आणि चौथं यापैकी नाही. तर मित्रांनो, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव हे याचा संबंध दारिद्र्याच्या कोणत्या प्रकाराशी येतो? तर तो आहे निरपेक्ष दारिद्र्य. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य, उद्योग, बँकिंग, सार्वजनिक वित्त आणि पंचवार्षिक योजना यावर प्रश्न विचारला जातो. तसेच बेरोजगारी यावर पण प्रश्न विचारलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. तर अविधान काय दिलं आहे? हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. आणि ब आहे लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, तर प्रति किलो ₹2 प्रमाणे जाडे भरडे धान्य व प्रति किलो ₹1 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. तर पर्याय उत्तर काय आहे? फर्स्ट काय आहे? दोन्ही अ आणि ब बरोबर. सेकंड दोन्ही अ आणि ब चूक. तिसरं फक्त अ बरोबर आणि चौथं फक्त ब बरोबर. तर मित्रांनो, अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? तर अ काय आहे? हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. तर अ हे विधान बरोबर आहे मित्रांनो. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे, फक्त अ बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. तर लोकसंख्या या टॉपिकवर
प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारलेला असतो. 2 किंवा 3 प्रश्न विचारलेले असतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तसेच इकॉनॉमिक्समध्ये राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक नियोजन आणि महत्त्वाच्या योजनांवर पण प्रश्न विचारलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले आहे? तर ऑप्शन आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1977, तिसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आणि चौथं काय लोकसंख्या भविष्यवेध 2001 ते 2026. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे? तर कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार पुरुषांचे विवाहाचे वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष करण्यात आले आहे? तर ते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976च्या धोरणानुसार. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले आहे? तर काय आहे आम आदमी विमा योजना, ब राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, क राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि पर्याय उत्तर काय दिले? फक्त अ आणि ब, सेकंड फक्त ब आणि क, तिसरं फक्त क आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो भारत सरकारने कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केले आहे? तर ते आहे आम आदमी विमा योजना, अ हे बरोबर आहे, व राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, तर हे पण ऑप्शन बरोबर आहे, क काय आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, तर क पण बरोबर आहे. तर आपलं योग्य उत्तर काय आहे मग? ऑप्शन फोर्थ वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे GNI मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहे? तर काय राष्ट्रीय उत्पन्न, ब नैसर्गिक संसाधनामध्ये घट आणि क पर्यावरणीय ऱ्हास. तर पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ आणि क, सेकंड फक्त अ, तिसरं फक्त अ आणि ब, चौथं वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो हरित राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणते घटक संबंधित आहे? तर राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनामध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास. तर हे तीनही बरोबर आहे. तर आपलं फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, सशस्त्र विकास लक्ष्य MDGs यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? तर अ काय दारिद्र्य व भूक, ब महिला सबलीकरण, क पर्यावरणीय शाश्वतता, ड विकासासाठी जागतिक भागीदारी आणि पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ आणि ब, सेकंड फक्त क आणि ड, तिसरं फक्त अ ब क, चौथं वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो सशस्त्र विकास लक्ष्यामध्ये कशाचे मापन केले जाते आहे? तर दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता, विकासासाठी जागतिक भागीदारी, तर या सर्वांचा समावेश केला जातो. तर आपलं योग्य उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व. ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे.